हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे ते. आज आपण एकदम इन्स्टंट असा डोसा बनवणार आहोत. तांदूळ वगैरे काहीही भिजत घालायची गरज नाही. अगदी काही मिनिटामध्ये हा डोसा बनून तयार होतो. चवीला सुद्धा खूप छान लागते ही रेसिपी. डोस्यासोबत आपण मस्त युनिक अशी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत. चटणीसुद्धा खायला खूप मस्त लागते. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी छान चटपटीत कमी कष्टामध्ये जर करायचं असेल, खायचं असेल, तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ही रेसिपी अगदी तुमच्यासाठीच आहे. अगदी काही मिनिटामध्ये रेसिपी तयार होते आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागते ही रेसिपी. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघू शकता एकदम परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार होतो. मुलांना सुद्धा फार आवडेल. चला तर उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीसाठी मी इथं 1 कप इतकं रवा घेतलेला आहे. रवा मी बारीक घेतलेला आहे, पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. जाड रवा यूज केला तरी चालेल. आणि 2 छोटे चमचे मी इथं कांदे पोहेचे पोहे घेणार आहे. जास्त पोहे घ्यायची आवश्यकता नाही, अगदी थोडेसे पोहे लागणार आहेत. आणि अर्धा कप आपल्याला दही लागणार आहे. पोहे स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे. 2 वेळा मी पोहे धुवून घेतलेले आहेत. रवा सुद्धा छान असा निवडून घेतलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालायचा आहे. आता याच्यामध्येच आपण जे धुवून ठेवलेले पोहे होते ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता अगदी 2 चमचे आहेत हे पोहे. पोहे खायचा छोटा घरी जो चमचा आपण यूज करतो त्या चमच्याने अगदी 2 चमचेच पोहे आहेत. आता याच चमच्याने आपल्याला जवळजवळ 3 चमचे इतकं दही लागणार आहे किंवा अर्धा कप दही तुम्ही यूज करू शकता. दही जास्त आंबट नसावं. जर खूप जास्त आंबट असेल तर थोडंसं कमी दही यूज करा तुम्ही. आता यातलं अर्ध दही यूज केलेलं आहे. इतकंच दही लागणार आहे आपल्याला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण तयार करायचं असेल तर ते करू शकता. आणखी थोडंसं पाणी ॲड करते मी याच्यामध्ये आणि हे छान मिक्स करून आपल्याला अगदी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं व्यवस्थित. आता हे 5 मिनिट आपण साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं घातलेला आहे. 1 मीडियम साईजचा कांदा मी रफली कट करून घेतला होता. अगदी मोठे मोठे तुकडे आहेत, जास्त बारीक करायची गरज नाही. हे अगदी काही सेकंद फ्राय करून घेऊयात. याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. हे सुद्धा काही सेकंद फ्राय करून घेऊयात. 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. अगदी रफली कट करायचा आहे. हे सुद्धा एकदम बारीक कट करायची गरज नाही. आता टोमॅटो छान मऊ होऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. इथं चवीनुसार तुम्ही लाल मिरची घालू शकता. मी 2 ते 3 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये चिमटभर आपण मीठ टाकूयात म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतील. छान असं 2-3 मिनिटं फ्राय केल्यानंतर टोमॅटो एकदम मऊसूत होतात. आता टोमॅटो मऊ झालेले आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धी छोटी वाटी किसलेलं खोबरं आहे माझ्याकडं, ते मी ॲड करणार आहे. आणि फुटाण्याची डाळ 2 चमचे आहे. 2 छोटे चमचे हे घालायचं आहे. फुटाण्याच्या डाळीला डाळवं सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी. चटणी खूप छान होते याच्यामुळं. जर फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढायची आणि ते सुद्धा या डाळीऐवजी वापरू शकता. हे छान 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे. इकडे आपलं रव्याचं मिश्रण देखील छान असं भिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि याची छान असा बॅटर बनवून घेऊयात.
इडलीला आपण जो बॅटर बनवतो त्याच्यापेक्षा थोडासा पातळ बॅटर बनवायचा आहे। बघू शकता तुम्ही छान असा बॅटर मऊसूत आता तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया। आता हे अगदी 2 मिनिटं साईडला ठेवूयात। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। हे मिश्रण देखील थंड झालेलं आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात। आता हे पाणी न घालता एकदा फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं बारीक झालेलं आहे। आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याची छान अशी चटणी बनवूयात। जर तुम्हाला दही घातलेलं आवडत असेल, जास्त आंबट दही नसेल तर तुम्ही थोडीशी दही घालून हे चटणी बनवू शकता। एकदम छान स्मूथ अशी चटणी तयार झालेली आहे। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे। थोडंसं तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर फोडणी छान बसते। जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं देखील घातलेली आहे। चिमटभर हिंग तुम्ही जरूर घाला। हिंगाने खूप छान टेस्ट येते आणि बनवलेला तडका या चटणीवरती घालायचा आहे। फोडणी चटणीवरती घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते या चटणीला। बघू शकता कलर सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे। चवीला सुद्धा खूप छान लागते ही चटणी। इकडे आपलं बॅटर सुद्धा रेडी आहे डोश्याचं। आता याच्यामध्ये मी इनो घालणार आहे। अर्धा चमचा इतका इनो घालायचा आहे याच्यामध्ये। जर इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा देखील वापरू शकता, पण इनोमुळे डोश्याला जाळी खूप छान पडते। आता याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल। आता हे एकाच दिशेने मिक्स करून घेऊयात। जास्त वेळ मिक्स करायची गरज नाही। आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं ऑइल लावलेलं आहे आणि आता हा डोसा बनवून घेऊयात। एखादी पळी किंवा वाटीच्या मदतीने छान असा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि डोसा घालता क्षणी याला जाळी पडायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता डोसा एकदम मस्त जाळीदार तयार होतो। आता थोडासा डोसा कोरडा झाल्यानंतर याच्यावरती मी थोडंसं तूप घालून हा डोसा फ्राय करून घेणार आहे। तुमच्याकडे जर बटर वगैरे असेल तर तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। बटर किंवा तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही। तेल किंवा बटरचा काहीही वापर न करता सुद्धा डोसा खूप छान लागतो, पण बटर किंवा तुपाचा जर वापर केला तर चवीला डोसा खूप छान लागतो। बघू शकता एकदम मस्त सुरेख असा कलर आलेला आहे। दोन्ही बाजूनी छान डोसा फ्राय झालेला आहे। तुम्हाला जवळून दाखवते याची जाळी अतिशय छान झालेला आहे। आता हे साईडला काढून घेतलेलं आहे। आता अजिबात पॅनला तेल लावायची गरज नाही। तुम्ही डायरेक्टली हा डोसा बनवून घेऊ शकता। लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम हाय करायचा नाही किंवा एकदम बारीक सुद्धा करायचा नाही। मीडियम फ्लेमवरती आपण डोसा बनवून घ्यायचा आहे म्हणजे छान शेकला जातो। बघू शकता किती सुरेख असे बबल्स आलेले आहेत। एकदम मस्त जाळी पडलेली आहे। आता मी वरून थोडंसं परत एकदा तूप घातलेलं आहे। तुपाने खूप छान टेस्ट येते किंवा बटरने सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता दोन्ही साईडनी छान असा आपला हा डोसा फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी काही मिनिटांमध्ये हा डोसा तयार होतो। चवीला सुद्धा अतिशय सुरेख लागतो। चटणी सुद्धा खूप छान होते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। बघू शकता याला सुद्धा खूप असं छान कलर आलेला आहे। तयार डोसा आपण साईडला काढून घेऊया। आपला चविष्ट नाश्ता इथं तयार झालेला आहे। चटणी आणि डोसा अतिशय सुरेख रेसिपी आहे। चवीला देखील भन्नाट लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला दाखवते मी जवळून खूप छान जाळी येते आणि एकदम मऊ लुसलुशीत बनतो हा डोसा। मुलांना फार आवडेल। मुलांना काय पण तुम्हाला सुद्धा फार आवडेल। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। माझे असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय।